नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजची एक रिपोर्ट आली आहे, त्या रिपोर्टबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, त्या रिपोर्टमध्ये टोटल 9 स्टॉक्स आहे, ज्यामध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. आणि मित्रांनो, कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या रिपोर्टनुसार या 9 कंपन्याचा बिझनेस मॉडेल स्ट्रॉंग आहे आणि लाँग टर्म ग्रोथची कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजला अपेक्षा आहे. तर मित्रांनो, चला बघूया ते 9 स्टॉक्स. तर मित्रांनो, त्या स्टॉक्समध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे होम फर्स्ट फायनान्स इंडिया लिमिटेडचं. आणि या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 25.57%ने 27.91%. म्हणजे या कंपनीमध्ये एफ-आयजने 1,251 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. चला आता बोलूया कारट्रेड टेक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 51.63%ने 55.12%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने टोटल 206 कोटी रुपयांचा माल खरेदी केला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे वोल्टास लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 18.09%ने 21.31%. म्हणजे मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने 1,854 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. चला आता बोलूया एमफेसिस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 18.25%ने 20.78%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने 1,428 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 28.33%ने 30.85%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने टोटल 4,097 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. चला आता बोलूया ॲव्हलॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 2.97%ने 5.39%. आणि मित्रांनो, ॲव्हलॉन टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये एफ-आयजने 125 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. चला आता बोलूया नाल्कोबद्दल, म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 12.08%ने 14.13%. म्हणजे या कंपनीमध्ये एफ-आयजने 837 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. चला आता बोलूया कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये एफ-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 10.71%ने 12.68%. म्हणजे कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये एफ-आयजने 541 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. चला आता बोलूया एन्डोरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा एफ-आयजने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे 9.53%ने 11.50%. म्हणजे मित्रांनो, एन्डोरन्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये एफ-आयजने 640 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.